फुलाचा वर्षाव स्वागताला आला 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 माझा गणराजा आला। वाजत गाजत अखंड महाराष्ट्रभर गणपती बाप्पा विराजमान झाले। अखंड महाराष्ट्राचा उत्सव जरी एक असला तरी ह्या उत्सवाची ओळख प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे। पारंपरिकपणा ही ओळख पुणे जपते, तर भव्य आणि विविध अवतारातील मूर्त्या ही मुंबईच्या गणेशोत्सवाची ओळख। मात्र गेल्या वर्षी मुंबईतल्या एका गणपतीच्या मूर्तीच्या अवताराची बरीच चर्चा झाली, कारण ही गणपती मूर्ती होती स्त्री वेशातील। देवीचा अवतार कपाळी मळवट, हातामध्ये शस्त्र, बांगड्या, साडी, चोळी आणि अलंकारित अशा अवतारात होती खेतवाडीच्या गणपतीची मूर्ती। मूर्तिकार सुनील वराडकर यांनी साकारलेल्या या अवताराची माहिती नसल्याने लोकांनी याला ट्रोल करायला सुरुवात केली। मंडळ ही बरेच चर्चेत आलं। सोशल मीडियातून चर्चा मुख्य मीडियाच्या प्रवाहात आली आणि मंडळाने जेव्हा या मूर्तीबद्दल माहिती सांगितली तेव्हा लोकांनी याच मूर्तीचं कौतुक करायला सुरुवात केली। चर्चेत आलेली ही मूर्ती होती गणपतीच्या विनायकी अवताराची। भारतीय पुराण कथांमध्ये देवतांचे अनेक अनोखे आणि दुर्लभ अवतार बघायला मिळतात। आपण सर्व गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धीचा देव किंवा शिव पार्वतीचा प्रिय पुत्र म्हणून ओळखतो, पण गणपतीचे एक स्त्री रूप सुद्धा आहे, ज्याला विनायकी किंवा गणेशी असं म्हटलं जातं। या स्त्री अवताराचा पहिला उल्लेख आढळतो तो मत्स्य पुराणामध्ये। अंधकासूर नावाचा राक्षस देवतांना पराभूत करू लागला होता। त्याचा विनाश करण्यासाठी शिवाने मातृका निर्माण केल्या। या मातृकांपैकीच एक होती हत्ती मूग असलेली पण स्त्री स्वरूपातील देवी विनायकी। तिचं कार्य होतं दुष्ट शक्तींचा नाश करून देवतांचं संरक्षण करणं। पुढे लिंग पुराण आणि अग्निपुराण यामध्येही विनायकी अवताराचं वर्णन आढळतं। कधी ती शिवाची शक्ती म्हणून दिसते, तर कधी गणेशाची स्त्री शक्ती म्हणून। मात्र सर्वात स्पष्ट उल्लेख देवी पुराणात आहे। देवी पुराणामध्ये विनायकीला गणेशाची शक्ती म्हटलं आहे आणि मातृकांमध्ये 9वे स्थान दिलं आहे। ही देवी फक्त रक्षण करती नाही, तर विघ्नहर्ती शक्ती म्हणून पूजली जाते। याच पुराणांचा अभ्यास करून खेतवाडीच्या गणपतीची मूर्ती घडवण्यात आली होती। स्त्री शक्तीचा जागर म्हणून ही मूर्ती घडवण्यात आली असं मंडळाचं म्हणणं आहे। यावर्षीही अनेक सुंदर देखावे आणि वेगवेगळ्या अवतारातील मूर्त्या आपल्याला बघायला मिळत आहे। तुम्हाला कुठला गणपतीचा देखावा आणि मूर्ती आवडली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन चर्चेतल्या गोष्टी घेऊन जगाच्या पारावर भेटूयात। त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।